नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि कलर्स मराठीवर मी जिंकून घेईन सारा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या मालिकेतील कलाकार आहेत अमित आहे माझ्यासोबत. अमित आहे, कसे आहात? कमाल धमाल बेमिसाल. अमित तुफान वादळ. कलर्स वर पुन्हा गर्वापसी आणि तू नव्याने येतेस, मालिका येते, किती एक्साइटमेंट आहे. प्रचंड 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 एक्साइटमेंट आहे आणि खरंच मी कलर्स मराठीचे खरंच खूप 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 थँक्यू करते की मला त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग होण्याची संधी दिली आणि कुठल्या रूपात तर खलनायिकेच्या रूपात. म्हणजे आता मी हे पॉझिटिव्हली घेते, निगेटिव्ह रोल पॉझिटिव्हली घेते. मज्जा येते मज्जा येते. अमित काय सांगशील पुन्हा एकदा कलर्स? घरी परत येताना एक्साइटमेंट नसते ग, ओढ असते, ओढ. त्यामुळे त्यांनी आणलं परत, मला बोलवलं की ये बाबा. अगेन कलर्स वर काम करायची गंमत वेगळीच आहे, कारण की सगळी माणसं खूप गोड आहेत. शो पण खूप चांगले चांगले आणतात, खूप विचार करून त्याच्यावरती काम करून तो शो आणला जातो, डिझाईन केला जातो. वेगवेगळ्या धाटणीचे विषय कलर्स मराठी काय म्हणतं. सो मजा आहे. कॅरेक्टर पण यावेळेस खूप छान आहे, मस्त आहे. मला प्ले करायला मिळेल असं काहीतरी कॅरेक्टर आहे. एक सर्वसामान्य माणूस नाही खरं तर ते कॅरेक्टर, म्हणजे त्यामध्ये खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत त्या कॅरेक्टरच्या. जे ऍक्टर म्हणून मला काम करायला त्याच्यावर खूप आवडतंय. मी काम करत राहीन आणि कदाचित ते लोकांनाही आवडेलच असं मला वाटतं. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच कलर्स मराठी, त्यांनी मला पुन्हा संधी दिली. मस्त वाटते मला घरी येऊन. प्रोमो पाहिला अमृता मी आणि म्हटलं वाव, अमृता किती कमाल दिसते. आणि then suddenly इतर नेगेटिव्ह भूमिका म्हणजे काय तू नेगेटिव्ह भूमिका करतेस, तू याच्यासाठी किती तयार होतीस किंवा तुझी काय तयारी आहे वेगळी? खलनायिका पहिल्यांदाच मी साकारते ग, त्यामुळे तयारी तर नसेलच ना. पण मला हे खूप छान चॅलेंज वाटतं की ओके, एक पॉझिटिव्ह, म्हणजे मी इन अँड आउटच काही संबंधच नाही, म्हणजे कोणावर रागवायचा किंवा असा ओरडायचा पण म्हणजे नाही, पटकन भांडत बिंडत पण नाही मी अशी, का रे हा असं वगैरे नाही करत मी. पण यातच मला एक मजा वाटते की जेव्हा असं काहीतरी येतं आणि त्याचा कॉन्ट्रास्ट करायचं असतं तेव्हा कस लागतो. आणि माझा पहिलीच सुरुवात आहे खलनायिकेची. सो मला ती प्रेशर पण आहे, पण हेल्दी प्रेशर आहे, पॉझिटिव्ह प्रेशर आहे आणि खूप खूप शेड्स आहे त्याच्यात आणि मला अजून सापडवायच्यात त्या. आत्ताच सुरुवात आहे, पण सुरुवातीला एक गोड दिसणारी, तुम्हाला एक गोड छान सोज्वळ समजूतदार घरगू काय म्हणतात, घरेलूला काय म्हणतो आपण, संस्कारी अशी मुलगी जी तिच्या पर्सनल लाईफ मध्ये टोटली वेगळी आहे. म्हणजे तिच्या स्पेस मध्ये ती फक्त एकच तिच्या आयुष्यातलं ध्येय आहे, रिव्हेंज. आणि तो रिव्हेंज काय आहे ते 16 मार्च पासून तुम्हाला बघायला लागलं तर कळेलच. मला आता ते स्पॉइल नाही करायचंय, पण हीच मजा आहे जी आपण नंतर तुम्ही यालच तेव्हा भरपूर गप्पा मारूच. ही सुरुवात आहे आता माझी, त्यामुळे मला मजा येते, खूप मजा येते. अमित, तू ज्या मालिकेमध्ये काम करतोयस त्यामध्ये तुझ्या बायकोची जी भूमिका असते ना ती अशाच नेगेटिव्ह शेड्स ती ह्याच्याच नेगेटिव्ह शेड मधली असते. तर तुला याच्यावर काय म्हणायचंय? कॅरेक्टर नेगेटिव्ह शेड मधलं असतं, पण क्वालिटीज खूप चांगल्या असतात कायम. होपफुली पुढे पण तसंच असतील. पण जिथे पॉझिटिव्हिटी आहे तिथे निगेटिव्हिटी आलीच पाहिजे. निगेटिव्ह शिवाय पॉझिटिव्हिटीला काय अर्थ नाही असं मला वाटतं. त्यामुळे या व्यायाम शिवाय माझ्या पण पात्राला काय अर्थ नसेल असं मला वाटतं. ज्यावेळेस साध्या भोळ्या सोफिस्टिकेटेड पॉझिटिव्हिटी असलेल्या माणसाच्या आयुष्यात शांभवी सारखं कॅरेक्टर येतं, ज्या घराला या साकेतने खूप लहानपणापासून ग्रो होताना पाहिलंय, एकमेकांसोबत खेळताना बागडताना पाहिलंय, ते घर जेव्हा आपल्या बायकोमुळे कुठेतरी त्या घराला काहीतरी फूट पडण्याची ज्यावेळेस सिच्युएशन येईल त्यावेळेस साकेत कसा रिॲक्ट होईल किंवा त्यावेळेस याची मनस्थिती काय असेल. सो त्या खूप कॅरेक्टरचे खूप पदर आहेत त्याच्यामध्ये. सो मजा येणारच आहे हे सगळं प्ले करत असताना. पण अगेन पॉझिटिव्ह कॅरेक्टर मला मिळालंय, सो त्याचा एक आनंद वेगळाच आहे. बाकी काय बोलू, बाकी सगळं चांगलंच आहे. पहिला प्रोमो शूट करताना किती मजा आली आहे, कारण पहिल्या प्रोमो मध्ये सगळेच एकत्र आम्हाला दिसते आणि माझाच बघायचा कार्यक्रम असतो. हो तेच. आणि पहिल्याच बघायच्या कार्यक्रमात ती डोक्यात कुंडी वगैरे फोडते, त्यामुळे मजा होती.
छान होती. हो, पहिला प्रोमो सगळ्यांसाठीच मला असं वाटतं एक्साइटमेंट वाला असतो, कारण प्रोमो मध्ये आपण दिसणं यापेक्षा जास्त कुठलाच आनंद नाही. प्रोमो आणि पोस्टरवर आपण दिसणं ही बिग अचिव्हमेंट असते बरं, तुमची एका पहिली कलाकारासाठी. भेट याच सेटवर आहे की आधी तुम्ही भेटलायत? नाही, आमची लुक टेस्टला पहिली याच्याच प्रोसेस मध्ये हा. मी जिंकून घेईन साराच्याच प्रोसेस मध्ये. बरं, मग पण आता सेटवर मैत्री नाही. किती छान झालीये का? हो. आणखी अजून वेळ लागेल? नाही, अजून घट्ट होत जाईल, पण झालीये. लोणचं घातलंय आता मुराला ठेवलंय. आता चालेल ना 2.5-3 वर्ष ते फडकं बिडकं बांधून उन्हात ठेवलंय आता. पण लोणचं घातलं गेलं एवढं नक्की. हा, मस्त, छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही एक जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आता तुम्ही सांगा. 16 मार्चला आमची नवीन सिरियल येते मी जिंकून घेईन सारं, रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर. घरी या, फ्रेश व्हा, हातपाय तोंड धुवा, भाजी करता करता टीव्ही ऑन करा. 7 वाजता आमची सिरियल लागेल. पाहायला बसाच, जरी कामात असाल तरी ऐकून पण तुम्हाला सिरियल कळेल आणि रिपीट टेलिकास्ट नंतर तुम्ही पाहू शकता. त्यामुळे पहा, आमची सिरियल ग्रो करा, मजा येईल. थँक्यू. 7ला वेळ नाही मिळाला तरी रिपीट बघत राहा. आणि कुठे हॉटस्टारवर रात्री झोपल्यानंतर हॉटस्टारवर त्रास वगैरे देऊन किंवा भांडलात, आज बोलायची इच्छा नाही कोणाची, तर बघत राहा मी जिंकून घेईन सारं. येस, खूप खूप ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय. येस, थँक्यू.